श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला खूप महत्त्व आहे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावास्या तिथी देखील विशेष मानली जाते। यंदा वर्षातील पहिली शनी अमावास्या शनिवारी म्हणजेच 29 मार्चला येत आहे। यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे। शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनी अमावास्या किंवा शनैश्चरी अमावास्या म्हणतात। ही शनैश्चरी अमावास्या ही 2025 सालची पहिली अमावास्या आहे। या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष, साडेसाती, धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। स्कंद, पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावास्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात। शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अमावास्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते। तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते। तसेच शनी अमावास्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। अमावास्या तिथीला आपल्या पितरांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते। आणि म्हणूनच शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरापुढे कावळ्या करता ठेवा ही एक वस्तू। ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। शनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे। आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे। स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा, देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे। या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी। तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा। पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा। या दिवशी शनिदेवाला निळी फुलं अर्पण करा आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करा। शनी अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। तसेच शनी मंत्राचा जप करावा। ओम शनैश्चराय नमः, ओम श्री ह्रीं क्लीं श्री शनैश्चराय नमः, ओम प्रा प्री प्रो सह शनैश्चराय नमः। या मंत्राचा 5, 7, 11 किंवा 21 वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे। या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीत कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात। तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची समस्या ह्या निर्माण होत असतात, जसं ते अचानक आजारी पडतात, हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात। आणि जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला ही प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे। शनी अमावास्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही सेवा करू शकता। कारण असं म्हटलं जातं
की अमावास्या तिथीला मृत्यू लोकातून या भूतलावर आपले पित्र हे येत असतात आणि ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात. आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवानी कोणते उपाय हे करत आहेत. जर कावळ्याने घास खाल्ला तर तो अधिक शुभ मानला जातो. असं मानलं जातं की यामुळे आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. तसेच पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते. कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे. कावळा देवपुत्र मानला गेला आहे. इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामाकडे क्षमा याचना केली. मर्यादा पुरुषोत्तमाने जयंतला क्षमा करून वरदान दिलं की कावळा रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल आणि तेव्हापासून कावळ्याला पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. ह्या उपायाकरता आपल्याला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा. हा भात जो आपण शिजवणार त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ आपल्याला टाकायचं नाही. नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही द्रोणमध्ये काढून घ्यायचा आणि हा भात थंड झाला की त्यावर आपल्याला 1 ते 2 चमचे दह्याचे टाकायचे आहेत. तसेच त्या दह्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. असा हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरापुढे किंवा तुम्ही टेरेसवर ठेवू शकतात, बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही अंगणामध्ये कावळ्याकरता ठेवू शकता. हा भात आपल्याला सकाळी 11 ते 12च्या आसपास जो आहे कावळ्याकरता ठेवायचा. त्यासोबतच आपल्याला एका वाटीमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे. तसेच त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखरही टाकायची आहे. असं हे भात आणि गोड पाणी आपल्याला कावळ्याकरता ठेवायचं आहे. असं हे गोड पाणी ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात. आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर पित्रांचं नाव घ्या. नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. 108 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. तसेच त्यांना नैवेद्य ग्रहण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. आता हा उपाय कोणी करू शकतात तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतात त्यांनी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे, दक्षिण, पश्चिम, वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो, मी ठेवलेल्या नैवेद्य ग्रहण करावं. असं बोलल्याने आपण कावळ्याकरता ठेवलेला जो नैवेद्य असतो तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असतो. शनी अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून ही कावळ्याची सेवा जी आहे ती करायची. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तर दूर होतोच होतो, पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात. आणि ज्यांच्या पित्र प्रसन्न असतात त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट, समस्या, दोषे उरत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.